मुंबईमध्ये मराठी सक्तीचा वाद पुन्हा एकदा चिघळू लागलाय आणि यावेळेला तो राजकीय पातळीवरती जास्त तीव्र होताना पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीची करण्यावरून या वादाला सुरुवात झाली आहे। विशेष बाब अशी आहे की राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या या निर्णयावरून त्यांच्याच पक्षात म्हणजे शिवसेनेमध्ये 2 गट पडलेत। शिवसेनेचे नेते आणि उत्तर भारतीय चेहरा असलेल्या संजय निरुपम यांनी सरनाईकांच्या निर्णयाला खुला विरोध केलाय, तर मनसेने सुद्धा त्या वादात उडी घेतली आहे। त्यामुळे मुंबईच्या दहिसरमध्ये आज मोठा राडा पाहायला मिळाला। संजय निरुपम रिक्षा चालकांशी संवाद साधण्यासाठी गेलेले असताना मनसे कार्यकर्त्यांनी तुफान घोषणाबाजीला सुरुवात केली। मराठीला विरोध सहन केला जाणार नाही अशी घोषणाबाजी मनसेची होती। काही कार्यकर्त्यांनी संजय निरुपमांच्या गाडीवरती दगड फेकले, बाटल्या फेकण्याचाही प्रयत्न केला आणि गाडीची हवा काढून टाकून निषेध केला गेला। मग पोलिसांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। मात्र या सगळ्या परिस्थितीमुळे, आजच्या घटनेमुळे मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून सुरू झालेले राजकीय मतभेद हे हिंसक वळण धारण करताना पाहायला मिळतात। अरे क्या है भाई, कोई का छोटा सा माइक है ना ए बाइक में भाषा प्रेम का माध्यम है, भाषा संवाद का माध्यम है। भाषा के नाम पे वाद विवाद नहीं होना चाहिए। हमारा आग्रह सिर्फ इतना है, मैं अपने ऑटो वाले भाइयों के साथ संवाद करने के लिए आया हूं, विवाद करने के लिए नहीं। मैं उनसे यही कहूंगा कि बोरीवली के साइली स्कूल में, कॉलेज में जो मराठी शिक्षण का एक अभियान शुरू हो रहा है, उसमें सभी लोग इनरोल करिए अपने आप को और मराठी भाषा सीखने का, बेसिक चीज सीखने का प्रयत्न करिए। ऐसा आग्रह कहीं गलत नहीं है। भाषा प्रेम का माध्यम है, भाषा संवाद का माध्यम है। भाषा के नाम पे वाद विवाद नहीं होना चाहिए। हमारा आग्रह सिर्फ इतना है, मैं अपने ऑटो वाले भाइयों के साथ संवाद करने के लिए आया हूं, विवाद करने के लिए नहीं। मैं उनसे यही कहूंगा कि बोरीवली के साइली स्कूल में, कॉलेज में जो मराठी आणि या सगळ्या वादावरती रिक्षा चालकांचं काय म्हणणं आहे तेही आपण पाहूया। आम्हाला मराठीचा अभिमान आहे असं रिक्षा चालकांनी सांगितलं, पण मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला तर ही दादागिरी आम्ही सहन करणार नाही असं परप्रांतीय रिक्षा चालक म्हणतात। याला जर निर्णयापासून प्रॉब्लेम आहे ना, सरकार तुमचं मंत्रिमंडळ तुमच्या वरती जाऊन बोल ना। आमच्या दहिसर विधानसभेत म्हणणं आहे की एक चान्स दिला पाहिजे। उत्तर भारतीय वर्षापेक्षा जास्त मराठी राहतात नाही, ते उत्तर भारतीय एवढे वर्ष त्यांना मराठी भाषा येऊ शकत नाही का? निरुपम विष कालवाला आला, विष कालवाला निरुपम आलाय, आमच्या विष कालवाला आला। मला अभिमान आहे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हे केलं तर मला अभिमान आहे, कारण की हे जर असं राजकारण असेल आणि हा जर विरोध करणार असेल, मी बोललो ना स्थानिक तयार आहेत, हा काय येतो इथे, हा याचा निषेध आहे। महाराष्ट्रात फक्त एकच भाषा चालणार, मराठी भाषा आणि मराठी भाषा। मराठी आलेली पाहिजे ही आमची पण मांग आहे। मराठी आमच्या सर्वांचा अधिकार आहे, पण हा गुंडागर्दी नाही चालेल। हा महाराष्ट्रात नाही शिकवतो तयार आहे, आम्ही शिकायला तयार आहे, आम्हाला येते पण आम्ही शिकायला पण तयार आहे। मी उत्तर भारतीय आहे, मला बीजेपीच्या पक्षाला आहे, मी मनसेवालेच्या दादागिरी चढणार नाही, उत्तर भारतीय चढणार देणार नाही। मी मराठी भाषेला मराठी भाषेला सन्मान करतो, मराठी भाषा सन्मान हमारा कर्तव्य आहे, मी करतो। तर एकीकडे राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी मराठी सक्तीचा जो निर्णय घेतला त्या निर्णयावरून त्यांच्याच पक्षात 2 गट पडलेले पाहायला मिळालेले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नेमकी काय भूमिका मराठी सक्तीबद्दल ती सुद्धा पाहूया। एकनाथ शिंदेच्या गटामध्येच या संदर्भात विरोधाची भूमिका आहे। प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताची आहे। जे या भूमिकेला विरोध करतील ते मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत। एकनाथ शिंदेने ठामपणे सांगायला पाहिजे, हो ही भूमिका आहे। देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगायला पाहिजे, हो ही भूमिका आहे। महाराष्ट्रात मराठीला विरोध करून लोक इथे कसे काय राहू शकतात, हा साधा प्रश्न आहे। मला असं वाटतं हे जे धमकी देणारे भैये आहेत यांना मराठी माणसाने धडा शिकवायची ही योग्य वेळ आहे। ह्यांना हे दाखवून द्यायला लागेल की तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, इथे राहणारा मराठी माणूस म्हणजेच मुंबई
आणि इथे राहणारा मराठी माणूस म्हणजेच महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र आणि मुंबई यांना वेठीच कोणीही बाहेरचा भैया धरू शकत नाही. हा कायदा 2012 आहे. एवढे दिवस का झोपले होते हे अधिकारी? जर हा कायदा आहे की तुम्हाला स्थानिक भाषा आली पाहिजे, मराठी भाषा आली पाहिजे, ती येत नसताना सुद्धा यांना परमिट आणि लायसन्स दिली कुठे? त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायला पाहिजे. मग मुदतवाढ वगैरे नंतर बघू. पहिले यांना लायसन्स देणारे अधिकारी कोण आहेत? यांच्यावर पहिले का नाही कारवाई करत आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.